नमस्कार. आज आपण नारळी भात बनवणार आहोत. त्यासाठी लागणारं साहित्य: 1 वाटी तांदूळ, 1 वाटी गूळ, लवंग, दालचिनी, वेलची, केशर, जायफळ, काजू, बदाम, खोबरं. 1 वाटी खोबरं. ह्याच्यापासून मी नारळाचं दूध बनवणार आहे. मिक्सरमध्ये पाणी घालून गाळून त्याचं नारळाचं दूध काढणार आहे आणि हे भातामध्ये घालण्यासाठी खोबऱ्याचं चव. सुरुवात करताना सर्वात आधी मी नारळाचं दूध काढून घेते आणि तांदूळ धुवून घेते. मी हे तांदूळ बासमती तांदूळ घेतले आहेत. तुम्ही इतर कोणतेही तांदूळ घेतले तरी चालेल. नारळाचं दूध बनवण्यासाठी मी मिक्सरमध्ये खोबरं घालून घेते आणि त्यामध्ये पाणी घालते. मिक्सरमध्ये वाटून झाल्यानंतर मी हे गाळून घेणार आहे आणि असं परत पाणी घालून असं मी 3 वेळा करून घेईन, म्हणजे नारळाचं चांगलं दूध मिळेल की ज्या दुधामध्ये आपला नारळी भात शिजेल. आता हे नारळाचं दूध काढून झालेलं आहे. आता आपण पुढची तयारी करूया. कढईमध्ये मी तूप घालून घेते आणि काजू आणि बदाम मी तळून घेते. पहिले तूप आता आपलं चांगलं तापलं आहे. त्यामध्ये मी काजू घालून घेते. हे चांगले लालसर होऊ द्यायचे. आता आपले काजू चांगले लालसर झालेत, ते मी आता काढून घेते. आता बदाम पण मी तसेच तळून घेते लालसर होईपर्यंत. बदाम आपले आता चांगले लालसर झालेत, ते मी आता काढून घेते. ह्यामध्येच मी अजून थोडंसं तूप घालून घेते आणि त्यामध्ये लवंग, दालचिनी पण घालून घेते. लवंग, दालचिनी, वेलची, अख्खी वेलची हे थोडं परतून घेते. आता ह्यावरती मी तांदूळ जे मी धुतलेले आहेत ते तांदूळ घालून घेते. तांदूळ हे धुवून ठेवून द्यायची गरज नाही. धुतल्याबरोबर तसेच घातले तरी चालतात. आता हे मी 3-4 मिनिट परतून घेते. हे मी हलक्या हाताने परतून घेते, दाणा तुटला नाही पाहिजे म्हणून. हे 3-4 मिनिटच तळायचे, परतून असं घ्यायचं. जास्ती परतलं तर ते दाणा तुटायची शक्यता असते शिजताना. आता आपले 3-4 मिनिट झालेले आहेत, चांगले परतून झालेले आहेत तांदूळ. आता त्यामध्ये मी नारळाचं दूध घालते. नारळाचं दूध तांदळाला जेवढं लागेल तेवढंच घालायचं. तांदूळ शिजायला जेवढं दूध लागेल, पाणी लागतं तेवढ्या प्रमाणातच हे दूध त्यामध्ये घालायचं आणि भात चांगला पूर्ण शिजवून घ्यायचा. अगदी वाफ काढून घ्यायची त्याला आणि नंतर मग त्यामध्ये गूळ घालायचा. आता हे चांगलं मंद गॅसवरती शिजू द्यावं. ह्याला आता 15 ते 20 मिनिट तरी लागतील. हे केशर मी कोमट दुधामध्ये 10 ते 15 मिनिट भिजत घातलं होतं, ते मी आता ह्यामध्ये घालते, म्हणजे केशरचा रंग चांगला येईल भाताला. भाताला आता चांगली वाफ आली आहे. त्यामध्ये आता आपण गूळ घालून घेऊया. आता आपला भात चांगला शिजला आहे. त्यामध्ये आता आपण गूळ घालूया. 1 वाटी आपण तांदूळ घेतले होते, त्यासाठी 1 वाटी आपण गूळ घेतला. त्यामध्ये खोबरंही आपण घालून घेऊया. काजू, बदाम पण मी त्यामध्ये घालते आणि आता हे सगळं एकत्र करून घेते. आता गूळ हा चांगला पातळ होईल ह्यामध्ये आणि थोडं ओलसर होईल. गूळ हा चांगला वितळला पाहिजे आणि गॅस हा बारीकच ठेवायचा, तो खाली लागू नये म्हणून. आता ह्यामध्ये मी वेलची घालते आणि जायफळ देखील घालते. जायफळ मी किसून घालते. गुळाच्या पदार्थाला जायफळचा वास चांगला येतो. आता हे सर्व ढवळून मी पुन्हा 5 मिनिट चांगली वाफ काढून घेते, म्हणजे आपला गूळ चांगला शिजेल. आता ह्यावरती मी झाकण ठेवून 5 मिनिट चांगली वाफ घेते. आता 5 मिनिट झाले आहेत आणि आपलं चांगली वाफ आलेली आहे. आपण बघूया उघडून. आता आपला नारळी भात तयार झाला आहे. आता मी गॅस बंद करते. मी आता हे सर्व करायला या वाटीमध्ये काढते आणि ते नंतर प्लेटमध्ये घेते. आता आपला हा नारळी भात पूर्ण तयार झालेला आहे सर्व करण्यासाठी. ह्याचा रंग माझा ब्राऊन आलेला आहे, कारण मी ऑर्गॅनिक गूळ वापरला आहे. तुम्ही जर पिवळसर रंगाचा वापरला तर हलका ब्राऊन कलर येईल. तुम्ही नारळी पौर्णिमेला हा नारळी भात बनवू शकतात. ही रेसिपी अगदी सोपी आहे आणि लवकर होणारी आहे. तुम्ही हे रेसिपी नक्की करून बघा आणि माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.